नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया लोकसभेवर महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराजय झाला आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले। आज प्रफुल्ल पटेल लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच गोंदियात आले असता त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचे अभिनंदन करत त्यांनी आता लोकांच्या समस्या दूर करायला पाहिजे असा सल्ला दिला। तर महाराष्ट्रात एनडीए मागे राहण्याचे कारण म्हणजे विरोधकांनी चुकीचा प्रचार केला, त्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही मागे राहिलो अशी खंत देखील प्रफुल्ल पटेलांनी व्यक्त केली आहे। गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचा उमेदवार इथून विजयी झाला आहे। त्यांना माझी मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांनी गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचा विकास करावा, लोकांची अडीअडचणी दूर करावी आणि त्यांच्या कार्य त्यांनी यशस्वी पार पाडावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की यंदा लोकसभेमध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये विरोधकांनी एक अपप्रचार केला की भारताचा संविधान बदलण्यात येईल आणि SC STच्या रिझर्वेशन किंवा बाबासाहेब आंबेडकरांची जे मूळ जी काही संविधानची घटनाची जे काही आधार आहे त्याला बदलण्यामध्ये नवीन सरकार वाटचाल करेल। ते अतिशय चुकीचंच होतं,